गाडी सर्व्हिसिंग करून वॉशिंग तर केली, पण यांनी माझी गाडी मलाच पुसायला लावली. तर राम राम मंडळी, आज आपण आलो होतो आळे फाट्यात, कारण आपली गाडी जास्तच बिमार पडल्यामुळे तिला डॉक्टरची गरज होती. आणि तिथे गेल्यावर त्यांनी पहिली गाडीची तपासणी केली. त्यांनी मला सांगितलं आपल्या गाडीची कंडिशन जरा जास्तच खराब झाली. म्हणले आता सगळं देवाच्याच हातात, पण म्हणलं तुम्ही प्रयत्न तर करा. मग त्यांनी गाडीचे पार्ट खोलायला सुरुवात केली. माणसांच्या ऑपरेशनला जर नातेवाईकांना परवानगी नसली तर इथं मात्र मलाच हेल्पर म्हणून घेतलं होतं. नंतर काय मला माझ्या फटफटीचे हाल पागवाना म्हणून मी डायरेक्ट काढता पाय घेतला, कारण लय दिवस झाले फाट्यावरती असं पायी पायी काही हिंडलोच नव्हतो. जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा गंज बॉम्बच्या मारती हिंडायचो. नंतर थोड्या वेळ असं हॉटेलच्या बाहेर बसलो, तर म्हणलं पोटा पाण्याचा प्रश्न तरी मार्गी लावा. मग काय मेंदू वाड्यावर ताव मारून मी आलो बस स्टँड मध्ये, कारण आपल्याला टाइमच घालवायचा होता. म्हणलं तर गाडीचं काम तरी झालं असं, पण अजून ओलसाक राहिलो. मग 2 डॉक्टरांनी राहिलेलं पटापट आवरून घेतलं. तिथून थेट मी आलो वॉशिंग सेंटरला. आणि कसं आहे मित्रांनो, गाडी सर्व्हिसिंग केली ना तिला वॉशिंग करावं लागते, नाही त्याची फिलिंगच येत नाही. आणि तिथे या माकडात त्यांनी सीसीटीव्ही बसवला होता बरं. गाडी सर्व्हिसिंग करून वॉशिंग तर केली, पण यांनी माझी गाडी मलाच पुसायला लावली. आणि मग तेवढं झालं मी घरी तर आलो, पण चकाचक गाडी बघून 2 गडी माझ्या घे ना गाडीची चावी मागायला लागली.